अरे अथर्व, पण लोक आजकाल ॲब्रॉड जातात, तिथल्या गोष्टी शिकतात, तिकडे सेटल होतात, ते शिकून इकडे येतात. अरे पण तिकडे जाऊन ते आपलीच माणसं शोधतात ना. आपल्याला शेवटी आपलीच माणसं हवी असतात. गिटार किती सुंदर वाजलं ना तरी तुणतुण्याचा आवाज आला की कान उभे राहतात. ड्रम आपल्याला डोलायला लावत असेल पण ढोल ताशा आपल्याला नाचायला लावतो. आपल्याला जॅज आवडत असेल, पॉप ट्रेंडी वाटत असेल, पण जेव्हा आपण उदय गांबे उदय, येळकोट येळकोट, गणपती बाप्पा मोरया हे स्वर जेव्हा कानांवर पडतात ना तेव्हा अंगावर काटा येतो रे. वा, तू बघ, आपण फॉरेनवरनं येताना कदाचित हे चॉकलेट वगैरे आणत असू, पण इकडून घेऊन जाताना आपण लोणचं आणि चटण्याच घेऊन जातो. उद्या बघ ना, आता आपली नवीन बिल्डिंग झाली तर आपण पहिल्यांदा गणपती बसवण्यासाठी जागा शोधणार. विषय आहे का भाई? आपल्या बिल्डिंग मध्ये गणपती बसणार, कोजागिरी पौर्णिमेचे कार्यक्रम होणार, सगळं काय होणार. उद्या कुलकर्ण्यांच्या साखरेंनी शिंद्यांचा चहा गोड होणारच आहे की. होणार, उद्या काळ्यांच्या विरजण आणि गोऱ्यांच्या घरात दही लागणारच आहे की. लागणार. उद्या सुदाम्यांची पोरं तुणतुणे सांभाळणारच आहेत की. हे कधी ठरलं? आत्ताच. आणि मात्र लेले काकांना जर उद्या काही झालं तर अख्खी सोसायटी धावून जाणारच आहे की. 100% बरोबर आहे. शेवटी काय रे, रिडेव्हलपमेंट ही फक्त एक सोय. काय ते मोठे फ्लॅट होतील, लॅविश होईल, लिफ्ट होईल, सगळं काय होईल, पण जोपर्यंत आपल्या घरांची दारं एकमेकांसाठी उघडी आहेत ना तोपर्यंतच या रिडेव्हलपमेंटला काहीतरी अर्थ आहे, नाहीतर काय. वा.